नाशिक येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी समस्त वडार समाज व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली। नाशिक येथील राहुल धोत्रे खून प्रकरणातील मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी करत मृत राहुलच्या नातेवाईकांनी व समस्त वडार समाज बांधवांनी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या कार्यालयाला घेराव घातला। संबंधित घटनेची पार्श्वभूमी लक्षात घेता महाराष्ट्रभर तमाम वडार समाजाला टार्गेट करण्याचे प्रकार घडत असून ही वडार समाजासाठी अतिशय गांभीर्याची बाब आहे। मृत रोहित धोत्रे यांच्या खुनाचा मुख्य आरोपीला तात्काळ अटक करा असा समस्त वडार समाजाकडून प्रशासनावर दबाव टाकण्यात आला। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देण्यासाठी समस्त वडार समाज बांधव उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शिष्टमंडळाने दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांना निवेदन देत मुख्य आरोपी उद्धव निमसे हा सराईत गुन्हेगार असून शहरात दहशत निर्माण करण्याचे काम करतो, त्याला तात्काळ अटक करा व त्याच्यावर मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करा। मृत राहुल धोत्रे यांचे पोस्टमॉर्टम इन कॅमेरा करण्यात यावे, त्यासंबंधी तहसीलदाराचे पत्र घेण्यात यावे। या प्रकरणातील जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्यांना सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। संबंधित प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असून अंतरिम जामीन मंजूर व्हावा अशा प्रकारे FIR नोंद केला आहे। त्या अनुषंगाने या प्रकरणातील संबंधित पोलिसांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी व मृत राहुलला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी तमाम समाज बांधव, नातेवाईक व सामाजिक संघटनांकडून करण्यात आली आहे। आदरणीय प्रकाश आंबेडकरच्या आदेशानुसार जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला जास्तीत जास्त त्यांच्यावरती सजा आणि त्यांना जन्मठेप हो अशी अपेक्षा बाळगतो। पूर्ण वेळ गृहक्रांती नाही या राज्याला अशी सगळी परिस्थिती आहे, म्हणून प्रत्येक स्तरावर पोलिसांची चालाकी आणि बदमाशी सुरू आहे। इथे कायद्याचं राज्य नाही, जातींच्या नियमाचं राज्य आहे अशी सगळी परिस्थिती आपल्याला दिसते। म्हणून उद्धव निमसे सारखा माणूस भर रस्त्यात भटक्या विमुक्त समाजातल्या एका व्यक्तीला, मुलाला मारहाण करतो आणि ज्या पद्धतीनं मारहाण केली जाते ती सगळी रेकॉर्डिंग आहे आणि तरी पोलिसांचा नालायकपणा आहे। कोर्टाचा इथे बदमाशी आपल्याला दिसते, न्यायालयीन प्रक्रियेतली पोलिसांच्या प्रक्रियेतली बदमाशी दिसते की त्याला अंतरिम जामीन मिळतो। ह्या घटनेच्या संदर्भात इथल्या कार्यकर्त्यांनी निरोप दिला आणि मी आज या ठिकाणी थांबलो। खरं तर राहुल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय, हे खरं तर राहुलचे वडील यांचा राहुल हा अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि कुणाच्याही वाट्यात न जाणारा मुलगा या कालच्या घटनेमध्ये हाकना गेलेला आहे, बळी गेलेला आहे त्याचा। खऱ्या अर्थानं या घटनेचा पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर मला एक गोष्ट लक्षात येते की महाराष्ट्रामध्ये माझा वडार समाज टार्गेट होतोय। बाप राहुलला मारलेला आहे, तुला सुद्धा आम्ही जेलमध्ये टाकल्याशिवाय आणि तुला फाशी लावल्याशिवाय आम्ही थांबणार नाही।